नमस्कार, माझं नाव दीपाली. साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जसे की आजची रेसिपी असणार आहे बेसनची पोळी कशी बनवायची आणि एकदम सोप्या पद्धतीत आणि खूप टेस्टी बनते. खूप कमी वेळात बनते आणि झटपट बनते. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूच. त्याचबरोबर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर पाहू आपण त्यासाठी लागणारे साहित्य आणि चला कशी बनवायची ती. तर आता बघा मी बेसन घेतलेलं आहे. एक वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे कांदा. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला एकदम बारीक, व्यवस्थित बारीक, एकदम बारीक. त्याच्यानंतर टॅमॅटो त्याच्यात टाकणार. एक छोटासा टॅमॅटो टाकायचा, जास्त टॅमॅटो नाही. नंतर कोथिंबीर टाकायची. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एकदम थोडी हळद टाकायची, थोडी, जास्त नाही, थोडी किंचित. आणि त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला तिखट जेवढं पाहिजे असेल तेवढं तुम्ही टाकायचं. तर मी अंदाजे तिखट टाकते, मला जेवढं तिखट पाहिजे. हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं, हाताने थोडंसं मिक्स करून मिक्स केल्यानंतर काय करायचं, आता तुम्हाला वरून आहे ना पाणी टाकायचं आहे. अंदाजे हळूहळू थोडं टाकायचं आपल्याला थोडंसं. हां, टाकल्यानंतर आता परत ह्याला हातानेच व्यवस्थित एकदम एकजीव करून घ्यायचे. तर पाहू शकता तुम्ही मी एकजीव करत आहे. याला व्यवस्थित हाताने करून घ्यायचं आहे. हे बघा, मिक्स करून घ्यायचं आहे एकदम. आणि घट्ट नाही ठेवायचे, थोडंसं पातळ ठेवायचं आपल्याला बॅटर, कारण की जेणेकरून आपली पोळी आली पाहिजे त्याच्यासाठी. हे बघा, पाहू शकता तुम्ही. हे सगळं आणि एकदम सोप्या पद्धतीत होतं आणि लवकर होतं. काही जास्त साहित्य लागत नाही, आपल्या घरगुती साहित्य लागते ह्याच्यासाठी आणि लवकर झटपट होते ही रेसिपी. तुम्ही पाहू शकता. आणि थोडंसं अजून पाणी ॲड करायचं तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं, कारण पातळ पोळी झाली पाहिजे. जास्त पण पातळ नाही बनवायचं. पाहू शकता एकदम मीडियम साईजमध्ये तुम्हाला हे ठेवायचं बॅटर. आणि एक तर 5 ते 10 मिनटाला झाकून ठेवायचं व्यवस्थित, जेणेकरून एकजीव होईल आणि मिश्रण व्यवस्थित होईल याचं एकत्र. तर आता चला, तर मी 5 ते 10 मिनटाला झाकून ठेवते. टाकून घेतले बघा व्यवस्थित. तवा गरम झाला. आता मी टाकते बॅटर याच्यामध्ये. बघू, हां, थोडंसं तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे तेवढं बॅटर याच्यामध्ये टाकू शकता. तर मी पोळी कशी छोटीच असते तर छोटंच टाकायचं तुम्ही. थोडंसं पाहू शकतात. आता व्यवस्थित टाकून घेतले. थोडंसं याला गॅस स्लो आहे त्याच ह्याच्यावर ठेवायचं 2 मिनटासाठी. पाहू शकता. आता बघा थोडंसं वाफेवर हे झाल्यानंतर मग थोडंसं आजूबाजूने तेल सोडायचं असं व्यवस्थित, थोडंसं, की आपल्याला पलटायला सोपं होतं त्याच्यामुळे. पाहू शकतात व्यवस्थित. आणि गॅस थोडासा फास्ट करायचा आहे. बघा व्यवस्थित आरामात सुटलं बघा पोळी. आता पोळी दोन्ही साईडीतून व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे व्यवस्थित एकदम. फायनली पोळी रेडी झालेली आहे आपली आता. तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी दीपाली साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिकही करायला. तर चला, अशाच व्हिडिओसाठी पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.